हेलो हेलो. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाकरिता हार्दिक स्वागत करतो. आजच्या तासिकेमध्ये आपणास आदरणीय गजानन पारे सर हे इंग्रजी विषयाअंतर्गत येणाऱ्या डिग्री या विषयाच्या अनुषंगाने आपणास मार्गदर्शन करणार आहेत. डिग्रीच्या संदर्भात येणारे क्वेश्चन्स ते अतिशय कमी वेळात कशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन त्या ठिकाणी चूज करायचे याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन आजच्या तासिकेतून आपणास करणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या या ऑनलाईन तासिकेचा आस्वाद घ्यावा आणि तासिकेनंतर आपणास काही शंका असल्यास त्या शंका संदर्भात निरसन केल्या जाईल. तर सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या तासिकेचा पूर्ण वेळ या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं असे मी आमच्या पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागाच्या वतीने आपणास विनंती करतो आणि आदरणीय गजानन पारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या तासिकेला सुरुवात करावी. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू वन्स अगेन. आज आपण डिग्री हा पाठ पाहणार आहोत. सर्वांना एक सूचना आहे की जर तुमच्याकडे वही पेन असेल तर सोबत घेऊन ठेवा, नसेल तर स्क्रीनशॉट जर तुम्हाला काढता येत असेल तर काही पिक्चर्स आहेत, काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून नंतर मग वहीमध्ये तुम्ही लिहू शकतात. डिग्री हा जो आपला घटक आहे तो डिग्री कशी आहे आणि त्याबद्दल आपण थोडक्यात सविस्तर आज माहिती घेणार आहोत. एका तासिकेमध्ये डिग्री आपला हा घटक संपणार आहे. लास्ट टाइम जेव्हा आपले रेग्युलर तासिका चालू होत्या तेव्हा सरांनी 2 दिवस घेतले होते, परंतु आज आपल्याला एकाच दिवसात संपवायचं आहे. म्हणून काळजीपूर्वक सगळ्यांनी टॉप टू टॉप पर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक शब्द ऐकायचा आहे. जर तुम्हाला कोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट वाटत असेल तर लगेच त्याला नोट डाऊन करा. यासाठी आपल्याकडे असणारा पेन आणि आपली वही आपल्या जवळच घेऊन ठेवा. बघा, डिग्री हा घटक आहे, तर डिग्री नेमकी कशी आहे आणि त्याचे प्रकार कोणते तिथून आपण स्टार्ट करतोय. we have called its degree of comparison or degree. डिग्री चे एकूण 3 प्रकार पडतात. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह, सेकंड कंपॅरेटिव्ह अँड लास्ट इज सुपरलेटिव्ह. दीज आर 3 टाइप्स ऑफ डिग्री. एकूण 3 प्रकार आहेत. हे आपण मागील वेळेस पण शिकलो होतो. पॉझिटिव्ह कशाला म्हणायचं, कंपॅरेटिव्ह कशाला म्हणायचं, सुपरलेटिव्ह कशाला म्हणायचं. पुन्हा एकदा पाहूया. पॉझिटिव्ह म्हणजे फक्त त्याचं काय केलं जातं, वर्णन केलं जातं. पॉझिटिव्ह मध्ये तिथे तुलना होत नाही, परंतु कंपॅरेटिव्ह मध्ये दोघांची तुलना होते. हाऊ मेनी पर्सन्स आर देअर, 2 पर्सन्स. दोघांमध्ये जी तुलना केली जाते की त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची म्हणजे त्यांच्या विशेषणाबद्दलची जी तुलना केली जाते त्याला आपण कंपॅरेटिव्ह म्हणतो. तर सुपरलेटिव्ह मध्ये काय होतं, तर अनेकांमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवलं जातं, त्यालाच आपण सुपरलेटिव्ह डिग्री असे म्हणतो. असे एकूण 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार आपल्याला ओळखायचे. परीक्षेमध्ये आपल्याला ओळखणं महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची, कंपॅरेटिव्ह डिग्री कशी ओळखायची आणि सुपरलेटिव्ह डिग्री कशी ओळखायची, याच्या काही ट्रिक्स आहेत. जर त्या तुम्हाला ट्रिक्स कळल्या तर तुम्हाला कन्व्हर्जन करायची गरज नाही, ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा करायची गरज नाही. तुम्हाला सहजतेने येणारा प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल ते पाहूया. त्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट आपल्या मत क्लिअर असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स म्हणजे 3 फॉर्म्स आपल्याला पाठ पाहिजे. ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बचे 3 फॉर्म्स असतात. ते पहा. हा आहे पॉझिटिव्ह डिग्रीचा म्हणजे पीडी म्हणतो त्याला आपण, आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आणि आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचा. असे 3 फॉर्म असतात. यातील पहिला आहे ग्रेट. आता इथे वरती बघा मी रूल लिहून दिलेले, हा रूल नंबर 1 आहे. बघा, हा रूलचा जर का तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला समजून येईल. ऍडिंग ER अँड EST. जो पॉझिटिव्ह डिग्रीचा जो ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ER आणि EST ऍड करायचं. ER ऍड केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म, आणि EST ऍड केलं की काय मिळणार आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म. बघा, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. काय ऍड केलं मी, फक्त ER आणि EST. स्पेलिंग ऍज इट इज आहे, जशाला तशी. अशा पद्धतीने जर आपण गेलो, हा रूल लक्षात ठेवला की तुम्हाला 3 फॉर्म्स कळतील. बघा, डीप, डीपर, डीपेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, रिच, रिचर, रिचेस्ट अँड लाईट, लाईटर, लाईटेस्ट.
हे फक्त मी तुम्हाला 5 फॉर्म दिलेले आहेत. असे अनेक आहेत ऍडजेक्टिव्ह आहेत आणि त्यांचे प्रकार आहेत. या प्रकारामध्ये या रूल नुसार बसणारे जे कोणते ऍडजेक्टिव्ह आहेत असे तुम्ही पाठ करा. मागच्या वेळेस सरांनी खूप सारे घेतलेले होते, त्यांचा व्हिडिओ वाटलं तर तुम्ही पुन्हा एकदा पहा आणि त्यातून देण्यात आलेले सगळे ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता रूल नंबर 2 पाहूया आपण. जेव्हा आपण 3 फॉर्म तयार करत असतो ऍडजेक्टिव्हचे किंवा ऍडव्हर्बचे, तेव्हा प्रत्येकाचा रूल वेगवेगळा आहे. असे एकूण 5 रूल आहेत. ते 5 रूल आपल्याला एकदा कळाले ना, मग आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. कोणत्याही प्रकारचा आपण दिलेला ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडव्हर्ब असेल त्याचे तिन्ही फॉर्म्स आपण लगेच तयार करू शकतो. आता सेकंड रूल काय? ऍडिंग ओनली आर अँड ओनली एसटी. आता इथं आपल्याला ईआर आणि ईएसटी ऍड नाही करायचं, तर फक्त काय करायचंय? आर आणि ईएसटी करायचं. परंतु हे कधी? ज्या वेळेला आफ्टर ई म्हणजे लास्ट वर्ड जर का ई असेल, दिलेल्या ऍडजेक्टिव्हचा जर का म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्म हा जर का एंड विथ ई लेटरने जर होणार असेल, तर अशा वेळेला आपण पुन्हा ई आर लावायचं नाही, तर फक्त काय लावायचं? आर लावायचं. म्हणून बघा इथं आहे एबल, एबल, इथं आपण फक्त आर लावलेले आणि इथे सुद्धा फक्त काय लावलेले? टी लावलेले. म्हणून एबल, एबलर आणि एबलेस्ट असं त्याचा फॉर्म झालेला आहे. हा आहे रूल नंबर 2. रूल नंबर 2 सर्वांना कळाला का? ज्या वेळेला एखाद्या कोणत्याही विशेषणाच्या म्हणजेच ऍडजेक्टिव्हच्या सर्वात शेवटी जर का ई असेल, तर अशा वेळेला फक्त आर लावायचा आणि एसटी लावायचा. हा आहे रूल नंबर 2. दॅट्स लाईक फाईन, फायनर, फायनेस्ट, वाईज, वायझर, वायझेस्ट, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट अँड नोबल, 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 नोबलर अँड नोबलेस्ट. अशा पद्धतीने आपण 3 फॉर्म्स 5 उदाहरणं यातून घेतलेले आहेत. याचं सुद्धा स्क्रीनशॉट रूल्स सर्वांनी काढून ठेवा. प्रत्येक रूल्सचा तुम्ही काय करून ठेवा? एक एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. नेक्स्ट पाहूया आपण रूल नंबर 3. आता रूल नंबर 3 मध्ये काय सांगितलेले ते पाहूया आपण. रूल नंबर 3 वाचा सगळ्यांनी. रूल नंबर 3 दिलेले आहे बाय रिप्लेसिंग. म्हणजे तुम्हाला इथं रिप्लेस करायचंय. कोणतं लेटर रिप्लेस करायचं? वाय. आणि वायच्या ऐवजी तुम्हाला काय लिहायचंय तिथं? आय. काय लिहायचंय तुम्हाला? आय. जसं आपण प्लुरल फॉर्म करताना बघा, बेबी लिहितो आणि बेबीचा प्लुरल फॉर्म काय करतो? बेबीज करतो. सिटीचा सिटीज, स्टोरीचा स्टोरीज. दॅट्स लाईक आपल्याला इथे सुद्धा तोच रूल फॉलो करायचा आहे. ज्या वेळेला एखाद्या ऍडजेक्टिव्हच्या शेवटी वाय येत असेल, बघा एंड विथ वाय, तर अशा वेळेला वायच्या ऐवजी काय घ्यायचंय तुम्हाला? आय. आय आणि पुढे पुन्हा आपल्याला ई आर आणि ईएसटी लावायचं आहे. म्हणून बघा इझीचं झालेलं आहे, वाय निघून गेला, वायच्या ठिकाणी आय आला आणि पुढे लावलेला ई आर. अशा पद्धतीने इझी, इझियर अँड इझिएस्ट, लेझी, लेझियर, लेझिस्ट, हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट, हॅप्पी, हॅप्पियर आणि हॅपीस्ट, प्रिटी, प्रिटियर आणि प्रिटिस्ट. अशा पद्धतीने एकूण 5 एक्झाम्पल दिलेले आहेत. हा रूल सर्वांना समजलेला असेल तर सगळ्यांनी काय करायचं? याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला लक्षात राहील रिव्हिजन देताना. अशा पद्धतीने रूल नंबर 3 आहे. आपण ऍडजेक्टिव्हचे फॉर्म शिकतोय सुरुवातीला आणि त्यानंतर कशा पद्धतीने डिग्री ओळखायची हे आपण पुढे जाणार आहोत. हे आपलं बेसिक आहे. हे जर आपल्याला कळलं तरच आपण पुढे जाणार आहोत. पॉझिटिव्ह फॉर्म कोणता आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म कोणता आहे, सुपरलेटिव्ह फॉर्म कोणता आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मोस्टली लक्षात ठेवा, ई आर आणि ईएसटी असणारे जेवढे काही असतील तेवढे ई आर असणाऱ्यांना आपण कंपॅरेटिव्ह म्हणतो आणि ईएसटी असणाऱ्यांना आपण सुपरलेटिव्ह म्हणतो. रूल नंबर 4 आहे डबल द लास्ट consonant if it is followed by a vowel with adding while adding er and est. काय सांगतोय हा फॉर्म्युला किंवा हा रूल? काय म्हणतो? जर का तुमचं लास्ट लेटर कोणताही कॉन्सनंट साऊंड असेल आणि त्याच्या अगोदर येणारा काय असेल? फक्त वॉवेल साऊंड असेल आणि तो पण सिंगल असेल, डबल असला तर नाही चालणार, फक्त सिंगल वॉवेल साऊंड असेल, तर अशा वेळेला काय करायचं? बघा इथं बी आय जी आहे आणि तिथं काय झालेलं आहे? बी आय डबल जी ई आर आलेले. हे का आलेले? कारण कॉन्सनंट साऊंडच्या अगोदर वॉवेल साऊंड आहे, म्हणून अशा वेळेला आपल्याला डबल लास्ट लेटर घ्यायचं आहे. म्हणून बिगचा झाला बिगर, पुन्हा ऍज इट इज ईआरच लावलेले आपण इथे.
आणि इथे सुद्धा EST लावायचंय. फक्त हा बदल लक्षात सर्वांना समजून घ्यायचा आणि हा पण कधी करायचा आहे, जर का एखादा कॉन्सोनंट साऊंड असेल आणि तो एंड लेटरला असेल, एंडिंग विथ कॉन्सोनंट साऊंड, आणि त्याच्या बिफोर काय असेल, वॉवेल साऊंड असेल. वॉवेल किती आहेत सर्वांना माहिती आहे, ए, ई, आय आणि ओ आणि यू हे 5 वॉवेल साऊंड आहेत. इथे मी तुम्हाला बघा वेगवेगळे दिले आहेत, आय, ए, ओ आणि ई. अशा पद्धतीने आपल्याला एकूण 5 वॉवेल साऊंड पैकी जे काही शब्द असतील त्यांच्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटचं लेटर डबल घ्यायचं आहे आणि त्याचा फॉर्म तयार करायचा आहे. म्हणून इथं फॅटचा झाला फॅटर आणि फॅटेस्ट, सॅडचं झालेलं आहे सॅडर, सॅडेस्ट, हॉटचं झालेलं आहे हॉटर आणि हॉटेस्ट, वेटचं झालेलं आहे वेटर आणि वेटेस्ट. हा रूल सर्वांना समजलेला असेल तर आपण रूल नंबर 5 कडे जाऊया. हा एक अजून शेवटचा सगळ्यात मोठा शेवटचा रूल आहे. ज्यावेळेस एखादा मोठा शब्द असेल त्याला आपण सिलॅबल म्हणतो. बघा आपण फर्स्ट टर्म मध्ये पाहिलेले 1 सिलॅबिक वर्ड, 2 सिलॅबिक वर्ड, 3 सिलॅबिक वर्ड आणि मोर दॅन 3 सिलॅबिक वर्ड्स हे आपण फर्स्ट टर्म मध्ये पाहिलेले, एका ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेले आपल्या इंग्लिश वर्कशॉप मध्ये. तो आपल्या इथे पाहायचा आहे. इथे काय दिलेले ऍक्टिव्ह, किती सिलॅबिक झाले, 2 सिलॅबिक वर्ड्स. ऑन नेस्ट म्हणजे 2 सिलॅबिक वर्ड. ज्या वेळेला मोर दॅन 1 सिलॅबिक वर्ड असतात तेव्हा त्याच्यामध्ये काय करतो आपण, मोर हा शब्द घालतो त्याचा कंपॅरेटिव्ह डिग्री करताना, आणि त्याचा सुपरलेटिव्ह करताना काय करतो आपण, मोस्ट हा शब्द वापरतो. म्हणजे थोडक्यात काय, जे मोठे शब्द आहेत समजून घ्यायचं असेल शॉर्ट ट्रिक, जे मोठे शब्द आहेत त्या मोठ्या शब्दांसाठी आपल्याला काय करायचंय, मोर वापरायचंय कंपॅरेटिव्ह करताना आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्ट वापरायचंय. मग मोठे मोठे शब्द कोणते आहेत, ऍक्टिव्ह, ऑनेस्ट, पॉप्युलर, पॉवरफुल, इंटेलिजंट, इम्पॉर्टंट, असे अनेक शब्द आहेत. त्या शब्दांचा तुम्ही काय करा, अभ्यास करून घ्या पुन्हा एकदा. फक्त 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहेत. बघा फर्स्ट आहे ऍक्टिव्ह. मग ऍक्टिव्ह मध्ये पुन्हा ER लावलेली नाहीये, तर ऍक्टिव्हच्या अगोदर मी हा मोर शब्द लावलेला आहे म्हणून याचं कंपॅरेटिव्ह झालं मोर ऍक्टिव्ह. आणि सुपरलेटिव्ह करताना मी सुद्धा इथे EST नाही लावलं, तर त्याच्या अगोदर मोस्ट हा शब्द लावला आणि त्याचं सुपरलेटिव्ह डिग्री तयार झाली म्हणून त्यात झालेलं आहे मोस्ट ऍक्टिव्ह. दॅट्स लाईक ऑनेस्ट, मोर ऑनेस्ट आणि मोस्ट ऑनेस्ट. पॉप्युलर, मोर पॉप्युलर अँड मोस्ट पॉप्युलर. पॉवरफुल, मोर पॉवरफुल, मोस्ट पॉवरफुल. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट आणि मोस्ट इंटेलिजंट. हे पुढे एकदा रूल समजून घेण्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जो मोठा शब्द दिसतो तुम्हाला त्याच्या अगोदर कंपॅरेटिव्ह करताना मोर लावा आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्ट लावा. आणि हा एक सर्वात शेवटचा आपला रूल नंबर 6 आहे. या रूल नंबर 6चा एक तुम्हाला रूल पाठ करायची गरज नाही, तुम्हाला हे शब्दच पाठ करावे लागतील. रूल पाठ करून नाही चालणार. कारण का, ते हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत ना, नॉट फॉलोइंग एनी रूल्स, ते रूलच फॉलो करत नाही. काही जण असतात बघा, कोणताच रूल फॉलो करत नसतात, सरांनी सांगितलेला रूल फॉलो करत नसतात. काही नागरिक असे असतात की ते कोणता रूल फॉलो करत नसतात. तसे हे शब्द सुद्धा आहेत की हे कोणताच रूल फॉलो करत नाही. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल, हे शब्दच पाठ करावं लागतील. बघा इथं बॅड्स आहे, वर्स्ट आणि वर्स्ट, पूर्णतः शब्द वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेला आपल्याला हे लक्षात ठेवणं सुद्धा म्हणजे कोणती ट्रिक नाहीये. हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हे शब्द पाठच करावं लागतील. आता बॅडचा पण आणि वर्स्ट येतं आणि इल या शब्दाचं सुद्धा वर्स आणि वर्स्टच येतं. म्हणजे हे दोन शब्दांचे बघा मी मुद्दाम दोन्ही शब्दांना जवळ घेतलेले, आणि या दोघांची फॉर्म कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म सेम आहे. म्हणून बॅड आणि इल हे लक्षात ठेवलं की तुम्हाला हे दोन शब्द पाठ होतील. पुढे बघा फार आणि फार एकच शब्द आहे, परंतु त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म वेगवेगळे आहेत. कधी फार्दर वापरतात तर कधी फर्दर वापरतात. यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे, फक्त एच्या ठिकाणी काय वापरलेलं आहे, यू. म्हणजे फारला कधी आपण फार्दर वापरतो कंपॅरेटिव्ह करताना, तर कधी फारला आपण फर्दर वापरतो. इथे सुद्धा तेवढाच बदल दिसतोय तुम्हाला, फारदेस्ट आणि फर्देस्ट. ए आणि यूचा फरक आहे, बाकी कोणताही फरक नाही. म्हणजे एकच शब्द आहे परंतु त्याचे दोन फॉर्म आपल्याला दिसतात, दोन कंपॅरेटिव्ह आणि दोन सुपरलेटिव्ह. गुड आणि वेल हे दोन शब्द आहेत आणि या दोन्ही शब्दांचे कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म सेम आहे. बेटर, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट,
वेल बेटर बेस्ट हे सुद्धा सेम तुम्हाला पाहायला मिळतात. तसंच इथं बघा लेट लेट हे दोन्ही शब्द सेम आहेत, पण याला सुद्धा दोन वेगवेगळे फॉर्म आहेत. लेटचा कधी आपण लॅटर करतो आणि त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म त्याला लास्ट करतो. तर कधी कधी वापरत असताना त्याचा लॅटर पण होतो, स्पेलिंग मध्ये इथं बदल आहे, परंतु इथं सुपरलेटिव्ह डिग्री करताना खूप मोठा बदल आहे, लेटेस्ट वापरतो. मग असे शब्द नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून हे शब्द आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा दिलेले बघा लिटल आणि मच हे दोन शब्द वेगळे, परंतु त्या दोन्ही शब्दांचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म सेम आहे. म्हणून लिटलचा होतो मोर मोस्ट, मचचा होतो मोर आणि मोस्ट. याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा सर्वांनी. सर्वांना हा पाठ करायचा आहे आणि या संबंधित याचे असे सारखे असणारे जे कोणते रूल्स फॉलो करत नाही असे सर्व शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता आपण पाहणार आहोत पॉझिटिव्ह डिग्री. पहिला, ओळखायची कशी. ओळखण्यासाठी तुम्हाला इथं मी ट्रिक दिलेली बघा. कोणती ट्रिक दिलेली दिसते तुम्हाला? ऍज आणि ऍज. पॉझिटिव्ह डिग्री आली की पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍज डॅश ऍज, म्हणजे इथं कोणता असतो? पॉझिटिव्ह फॉर्म. जो आपण पहिल्या रकान्यामध्ये पाहिलेला होता ना तो फॉर्म इथं असतो. ऍज क्लेवर ऍज, ऍज गुड ऍज, ऍज स्मार्ट ऍज, ऍज ऍक्टिव्ह ऍज, असं सगळं काही दिलेलं असतं. म्हणजे पीडी फॉर्म असतो, त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म म्हणतो. म्हणजे ऍज आणि ऍज या दोघांच्या मध्ये असणारा पॉझिटिव्ह फॉर्म असणारं कोणतंही वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्री दर्शवत असतं. ही कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. फक्त शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला, ऍज आणि ऍज, ऍज डॅश ऍज, ऍज आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री पाहिजे. इथे ER पण लागला नाही पाहिजे आणि EST सुद्धा लागणार नाही पाहिजे. असं असणारं वाक्य त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो. बघा इथे पहिलं वाक्य दिलेले, आकांक्षा इज ऍज क्लेवर ऍज वेदिका. आकांक्षा ही वेदिका एवढीच कशी आहे? क्लेवर आहे. इथे पहा, ओळखण्यासाठी मी मुद्दाम तुम्हाला येलो शेड दाखवलेलं आहे की त्याला फॉन्ट कलर बदललेला आहे. ऍज क्लेवर ऍज म्हणजे ट्रिक नुसार दिसतं सर्वांना. पॉझिटिव्ह डिग्री आहे, ऍज दिलेले ऍज दिलेले आणि या दोघांच्या मध्ये कोणतं दिलेले? पॉझिटिव्ह डिग्रीचं फॉर्म दिलेलं आहे. पुढे बघा, हा झाला पहिला प्रकार. पहिलं वाक्य अशा पद्धतीने असतं. पॉझिटिव्ह डिग्री एकूण 4 वेगवेगळ्या वाक्यामध्ये दिलेली असते. म्हणून पॉझिटिव्ह डिग्रीचे हे 4 फॉर्मॅट जर तुमच्या लक्षात राहिले तर पुन्हा तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री पाहिल्याबरोबर लक्षात येऊ शकते की हा फॉर्म पॉझिटिव्ह डिग्रीचा आहे. सर्वांना पहिली ट्रिक कळाली. पहिली ट्रिक काय शोधायची? वाक्यामध्ये ऍज ऍज आहे का, आणि त्या ऍज ऍजच्या मध्ये तुम्हाला दिलेला जो फॉर्म आहे तो पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे का, ही पहिली क्लुप्ती लक्षात ठेवायची. कधी कधी पॉझिटिव्ह डिग्री असते आणि त्या वाक्याची सुरुवात नो ऑदरने होते. बघा लक्षात ठेवा. दुसरं वाक्याचा प्रकार आहे की नो ऑदरने सुरुवात होणारं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीचं असतं. परंतु यावरच विसंबून राहायचं नाही. नो ऑदर सोबत आपली पहिली क्लुप्ती ऍज स्मार्ट ऍज ही असेल तरच हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, अदरवाईज नाही. हे आपल्याला समजावं लागतील. म्हणजे असं नो ऑदरचं वाक्य आलं तर तुम्हाला 2 गोष्टी पाहाव्या लागतील. एक, नो ऑदर आहे आणि ऍज स्मार्ट ऍज म्हणजे ऍज पॉझिटिव्ह ऍज आहे का, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आणि त्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य समजून जातं. कधी कधी वाक्यामध्ये असं न सुरुवात होता व्हेरी फ्यूने सुरुवात होती. तिसरा प्रकार, पॉझिटिव्ह डिग्रीचा तिसरा प्रकार, व्हेरी फ्यूने सुरुवात होते. व्हेरी फ्यूने सुरुवात होत असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या राहतात. बघा इथे येणारा हा जो शब्द आहे तो नेहमी प्लुरल असतो. कोणता असतो? प्लुरल. आणि हे जे वर्ब असतं ना याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो किंवा ऑक्झिलरीज म्हणतो, हा सुद्धा प्लुरलच राहतो. कारण जर का नाउन प्लुरल असेल तर त्याला आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा प्लुरलच येतं. व्हेरी फ्यू असताना हा एक बदल आहे, तो सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कधी कधी व्हेरी फ्यू बॉईज आर ऍज ऍक्टिव्ह ऍज आयुष असंच वाक्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी काय दिलं जातं बघा परीक्षेमध्ये, व्हेरी फ्यू बॉईज न लिहिता व्हेरी फ्यू बॉय इज ऍज स्मार्ट ऍज ऍक्टिव्ह ऍज आयुष असं वाक्य दिलेलं असतं. म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये काय बदल केला त्यांनी? फक्त बॉईज
च्या ऐवजी बॉय घेतलं, आर च्या ऐवजी इज घेतलं आणि आपलं कन्फ्युजन पुन्हा होतं की सरांनी सांगितलं ऍज ऍक्टिव्ह ऍज सुद्धा आहे, दोन्ही ठिकाणी ऍज ऍक्टिव्ह ऍज आहे, म्हणजे चूज टू ऑप्शन पण नाही ऑप्शन मध्ये, फक्त आपल्याला वनच ऑप्शन चूज करायचं आहे. मग अशा वेळेला आपलं कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी व्हेरी फ्यू हे सुद्धा बरोबर आहे. मग आपण म्हणतो की नेमकं चुकतंय काय हे आपल्याला कळत नाही, म्हणून हे समजून घ्यायचं. बॉईज आर इट्स अ करेक्ट आन्सर आणि बॉय इज इट्स अ रॉंग आन्सर. म्हणून हे जे उत्तर आहे ते आपल्याला मी ज्या ट्रिक्स देतोय तुम्हाला त्या समजून घ्या. व्हेरी फ्यू ने सुरुवात होणारं वाक्य हे नेहमी हेल्पिंग वर्ब त्याचा प्लुरल फॉर्म मध्येच असतो. व्हेरी फ्यू, ऍज ऍक्टिव्ह ऍज आणि हेल्पिंग वर्ब हे प्लुरल फॉर्म, ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिल्या वाक्यामध्ये एक गोष्ट, दुसऱ्या वाक्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, तिसऱ्या वाक्यामध्ये तीन गोष्टीवर फोकस करायचा आणि आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री ओळखायची. चौथं वाक्य, चौथा प्रकार पॉझिटिव्ह डिग्रीच आपण थोडस वर घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बघा चौथं वाक्य, या चौथ्या वाक्यामध्ये नेमकं काय बदल झालेला आहे तर यामध्ये काय दिलंय, मयूर इज काय आलंय, नॉट आले. आणि ज्या वेळेला वाक्यामध्ये नॉट येतं तेव्हा आपण ऍजच्या ऐवजी काय घेतो, सो घेत असतो. ऍज आणि सो मिनिंग काही बदल होत नाही, फक्त नॉट जेव्हा वापरतो तेव्हा आपला रूल आहे की तेव्हा आपण ऍजच्या ऐवजी काय वापरायचं असतं, सो वापरायचं असतं. म्हणजे सो गुड ऍज आलं, समोर नॉट आलं तरी सुद्धा ते पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. अशा पद्धतीने हे चार प्रकारचे वाक्य जर का तुम्ही लक्षात ठेवला, फॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला वाक्यामधला आकांक्षा बदलणारे लक्षात ठेवा. नेहमी वाक्यामध्ये काय बदलेल, आकांक्षा हा शब्द बदलेल, वेदिका हा शब्द बदलेल, बाकी ऍक्झिटिव्ह फॉर्मॅट जशाला तसा राहणार आहे. इथं बॉय बदलेल आणि राजवीर बदलेल आणि हा एक शब्द महत्वाचा की इथला पॉझिटिव्ह डिग्री बदलेल परंतु फॉर्मॅट जो आहे तो असाच राहणार आहे. म्हणून फॉर्मॅट लक्षात ठेवा, वाक्याचा फॉर्मॅट लक्षात राहिला की तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री कशाही पद्धतीने आली तरी ओळखता येतील. आता कंपॅरेटिव्ह कशी ओळखायची, आता पॉझिटिव्ह डिग्रीचे एकूण चार प्रकार आपण पाहिले की चार वाक्य असतात, चार प्रकारच्या वाक्यामध्येच आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री समजून जाते. तर कंपॅरेटिव्हचे एकूण किती वाक्य आहेत, त्याचे सुद्धा चार प्रकारचे वाक्य, चार वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपण पाहूया. आपली ट्रिक काय आहे की इथं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं शब्द दिला जातो आणि त्यानंतर वापरायचं दॅन, म्हणजेच क्लेवरर दॅन, स्मार्टर दॅन, मोर ऍक्टिव्ह दॅन, अशा पद्धतीने कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्मॅट वापरला जातो. म्हणजे सेकंड कॉलम मधला शब्द वापरला जातो आणि त्याच्यानंतर येतो दॅन, म्हणजे तुलना केली जाते त्यापेक्षा, किंवा कधी कधी मोर वापरलं जातं, जसं मोर इम्पॉर्टंट दॅन, म्हणून मोर इथं कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आणि दॅन, या दोन ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. इथं कोणती ट्रिक वापरली बघा, क्लेवरर दॅन म्हणजे पहिला फॉर्मॅट इथं वापरलेला आहे. दॅन आला आणि इथं कंपॅरेटिव्हचा फॉर्म आला, ER आलं, लक्षात ठेवा कोणता शब्द आलेला आहे, ER चा फॉर्मॅट आहे. क्लेवरर दॅन म्हणून हा कोणता झाला, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य झालेले. प्राची इज क्लेवरर दॅन अमित. कधी कधी नॉट येतं, ते नॉट कधी येतं ते पण आपण समजावून सांगणार आहेत. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर नॉट सुद्धा येतं. आकाश इज नॉट टॉलर दॅन महेंद्र, म्हणजे इथं सुद्धा बघा नॉट कडे फोकस देऊ नका, ER आणि दॅन या दोन शब्दांकडे लक्ष द्या. ER आलं, दॅन आलं, म्हणून हे वाक्य सुद्धा कशाचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीच आहे. तिसरं आहे राज इज मोर ऑनेस्ट दॅन, मोर आलं आणि दॅन आलेले, म्हणून हे सुद्धा वाक्य कशाचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीच आहे. म्हणजे वाक्याचे प्रकार बघा कशा कशा पद्धतीने आपल्याला कशावर फोकस करायचा आहे आणि कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवून आपल्याला डिग्री ओळखायची. इथं जे शेवटचं वाक्य, कबड्डी इज नॉट मोर पॉप्युलर दॅन क्रिकेट, इथं बघा नॉट आलेले, मोर आलेले आणि दॅन आलेले, आपल्याला फोकस इथं करायचा मोर दॅन वर, मोर दॅन आलेले, म्हणून हे कशाचं वाक्य, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. अशा पद्धतीने याचा एक स्क्रीनशॉट सर्व उभारणी काढा, हा फॉर्मॅट आहे, याच फॉर्मॅटमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य आपल्याला पाहायला मिळतील. आणि सुपरलेटिव्ह डिग्री खूप सोपी आहे ओळखायला, याचे सुद्धा चार प्रकार आहेत, चार प्रकारे वाक्यामध्ये याचं लिहिलं जातं. कोणकोणते बघा, कंपल्सरी द हा शब्द येतो, कोणता शब्द येतो, द,
द हा सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आर्टिकल येतं म्हणजे येतच, आणि त्यानंतर यस येतं, यस येतं, आणि यस नसेल तर काय येतं, मोस्ट येतं. हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि द च्या अगोदर कधी कधी वन ऑफ द येतं, हे सुद्धा आपण पाहणार आहोत एक्झाम्पल्स मध्ये. बघा, ज्युपिटर इज द लार्जेस्ट ऑफ ऑल प्लॅनेट्स. इथं काय आलंय, द आलं, ईएसटी आलं. द आणि ईएसटी आलं म्हणजे हे वाक्य कोणतं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीज. दॅट इज द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन. इथे बघा, आपण पाहिलं काय आलेलं आहे, बेस्ट आलेले आणि द आलेले, म्हणजेच हे काय आलेले, सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. द पण आलं आणि बेस्ट, म्हणजेच हा की जो कोणताही फॉर्मेल कोणताही रूल्स फॉलो करत नाही त्यातला एक गुड बेटर बेस्ट किंवा वेल बेटर बेस्ट मधला हा फॉर्मॅट आहे. म्हणून इथं मोर पण नाही, काहीच नाहीये, इथं बेस्ट आलेला आहे, म्हणजेच हा रूल फॉलो करत नाहीये. म्हणून द आणि बेस्ट ह्या इथं लक्षात ठेवा. जर तुम्हाला इरेग्युलर फॉर्म्स जर का पाठ झाले नाही तर इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून तुम्ही इथं पाठ करायचंय, द हा शब्द लक्षात ठेवायचा. द आलं आणि पुढे त्याचा तिसरा फॉर्म आलेला आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचा, म्हणून हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे. अ डायमंड इज वन ऑफ द मोस्ट प्रेशियस ऑफ ऑल स्टोन्स. इथे पहा, द आलेला आहे, द सोबत वन ऑफ आलेला आहे आणि मोस्ट आलेला आहे. मोस्ट आलेला आहे म्हणजे फॉर्म्युला नंबर 3. द आणि मोस्ट आलेला आहे म्हणून हे सुद्धा कशाचं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. वन ऑफ द चं वाक्य कसं असतं त्याच्यावर सुद्धा आपल्याला फोकस करायचं आहे. आणि चौथ्या वाक्याचा प्रकार आहे, भारतरत्न इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. द आलं आणि ईएसटी फॉर्म आलेला आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आलेला आहे, म्हणून हे सुद्धा वाक्य कसं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. अशा पद्धतीने एकूण सुपरलेटिव्ह डिग्रीचे चार प्रकारच्या वाक्यामध्ये फक्त शब्द बदलले जातात, परंतु फॉर्मॅट हाच असतो, स्ट्रक्चर हेच राहतं वाक्यांचं. म्हणून सुपरलेटिव्ह डिग्रीचे ही ट्रिक्स आहेत लक्षात ठेवण्यासाठी. सगळ्यांनी काय करा, याचा एक स्क्रीनशॉट करा. पुढे जातोय आपण. आता चेंज द डिग्री. हे ऍक्च्युअल आपल्याला करायचं नाही, परंतु तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी नेमका बदल काय होतो ते आपल्याला शिकायचंय. आणि यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय की नेमकं कशा पद्धतीने बदल होतो. पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह कशी करतात, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करतात, हे आपल्याला शिकायचंय. पण कोणती गोष्ट आपल्याला जर का फॉर्म्युल्यामध्ये शिकवली ना, सर्वात सोपी राहते. इथं पहिला फॉर्म्युला आहे बघा. कोणता फॉर्म्युला दिसतो तुम्हाला, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह. एखादं वाक्य तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये दिलेले असेल आणि विचारताना एखादं परीक्षेमध्ये प्रश्न येतो बघा, एखादं वाक्य दिलं जातं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म कोणता आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म कोणता आहे तो शोधायला सांगितला जातो. मग अशा वेळेला जर का आपल्याला कळालं नाही की कंपॅरेटिव्ह कसं करायचं, तर आपल्याला कदाचित ते प्रश्नाचं उत्तर येणार नाही. म्हणून रूल्स आहेत बघा. काय रूल्स आहेत, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह करत असताना सुरुवातीला पॉझिटिव्ह वाक्यामधला जो शेवटचा शब्द आहे तो सुरुवातीला लिहायचा. दुसरं काय लिहायचं, हेल्पिंग वर्ब घ्यायचं. पण हेल्पिंग वर्ब मध्ये सुद्धा सांगितलंय बघा, आता अफर्मेटिव्ह असेल तर त्याचं निगेटिव्ह करायचं आणि निगेटिव्ह असेल तर त्याचं अफर्मेटिव्ह करायचं. म्हणजे वाक्यामध्ये जर का नॉट असेल तर पुढच्या वाक्यामध्ये नॉट घालायचं नाही, तो काढून टाकायचं. आणि जर का पॉझिटिव्हच्या वाक्यामध्ये नॉट नसेल तर त्याच्या कंपॅरेटिव्ह करत असताना नॉट घालायचंय. म्हणजेच अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह हे वाक्याचा प्रकार बदलायचे आपल्याला. म्हणून हेल्पिंग वर्ब 2 नंबरला लक्षात ठेवायचं. एकूण 4 आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत, त्या 4 स्टेप्स लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आपल्याला करायचंय. पॉझिटिव्ह वाक्यामध्ये जो सर्वात शेवटचा शब्द असेल तो काय करायचा, आपल्याला 1 नंबरला लिहायचा. 2 नंबरला काय लिहायचं, हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. वाक्यामध्ये नॉट असेल तर नॉट काढायचं, नॉट असेल तर नॉट काढून टाकायचं, नॉट नसेल तर नॉट घ्यायचे आपल्याला. आणि इथे काय करायचं, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह मध्ये जर काय ऍज असेल तर त्याला आपल्याला बदलायचे आणि पुन्हा एकदा स्टार्टिंग वर्ड घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला रूल्स लक्षात ठेवायचे किंवा याचा स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढा. कंपॅरेटिव्ह करताना सुद्धा आपल्याला तसंच करायचंय. कंपॅरेटिव्ह टू जो पॉझिटिव्ह करत असताना जो शेवटचा शब्द दिलेला आहे तो सुरुवातीला घ्यायचा, हेल्पिंग वर्ब घ्यायचा. हेल्पिंग वर्ब मध्ये नंतर जर का नॉट असेल म्हणजे अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह करायचं. त्याचं
दिलेला जो फॉर्मॅट आहे तो चेंज करायचा, म्हणजे पॉझिटिव्हचा फॉर्मॅट कंपॅरेटिव्ह मध्ये घ्यायचा, कंपॅरेटिव्हचा फॉर्मॅट पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचा. म्हणजे ज्या ठिकाणी ऍज स्मार्ट ऍज असेल तर त्या ठिकाणी काय घ्यायचं, स्मार्टर दॅन घ्यायचं, आणि जिथं स्मार्टर दॅन असेल तिथं ऍज स्मार्ट ऍज हा फॉर्मॅट बदलायचा. म्हणजे इथेच बघा सगळ्यांनी जर का फोकस केला तर कुठं बदल दिसतो तुम्हाला, ऑप्शन म्हणजे 3 नंबर मध्ये. कुठे बदल दिसतो इथे, 3 नंबर मध्ये. कंपॅरेटिव्हचं वाक्य असेल त्याच्यामध्ये द्यान येतं, तर त्याच्याऐवजी काय घ्यायचं आपल्याला, ऍज स्मार्ट घ्यायचं, ऍज स्मार्ट ऍज घ्यायचं. आणि ज्या ठिकाणी ऍज स्मार्ट ऍज असेल तर तिथं कंपॅरेटिव्ह करताना काय घ्यायचं, स्मार्टर दॅन घ्यायचंय. म्हणजे फॉर्मॅट चेंज करायचंय. आणि बाकी शेवटचा शब्द सुरुवातीला आणि सुरुवातीचा शेवट अशा पद्धतीने. इथं सुद्धा बघा सुरुवातीचा शब्द शेवटी घेतलाय आणि शेवटचा शब्द सुरुवातीला घेतलेला आहे. हेल्पिंग वर्ब हा 2 नंबरलाच राहिलेला आहे. आता हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला जर का सगळ्यांनी लिहून घेतला किंवा स्क्रीनशॉट काढला तर या फॉर्म्युलानुसार आपल्याला डिग्री कशी चेंज करायची ते पाहूया. आपलं आहे सुरुवातीला पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे आणि त्याचं आपल्याला कशात कन्व्हर्जन करायचं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचंय. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह दिलेलं असेल आपले किती प्रकार आहेत, 4 स्टेप्स आहेत, 4 रूल्स आहेत. म्हणून याचे 4 आपण भाग पाडूया दिलेल्या वाक्याचे. पहिला भाग, ऍज इम्पॉर्टंट ऍज, याला बॉक्स करायचा. हा बॉक्स का करायचा, हा आपल्याला बदलायचा आहे म्हणून. दुसरं काय दिलंय, फर्स्ट लेटर, म्हणून याला स्टार्टिंग वर्ड म्हणलेलं आहे. आणि लास्ट वर्ड कोणता आहे, टाइम. हे झाले एकूण 4 प्रकार. किती प्रकार दिसतात बघा तुम्हाला, 4 प्रकारात आपण विभागणी केलेली आहे. पहिला शब्द, दुसरा हेल्पिंग वर्ब, तिसरा पॉझिटिव्ह फॉर्म आणि चौथा शेवटचा शब्द. 4 प्रकार झाले. 4 प्रकारात आपण वर्गीकरण केलं आणि आपल्याला 4च रूल्स आहेत. पहिला रूल काय म्हणतो की शेवटचा शब्द सुरुवातीला घ्या, म्हणून आपण इथं घेतला बघा, घेतला. टाइमला काय घेतलं, सुरुवातीला घेतलं. पुन्हा हेल्पिंग वर्ब ऍज इट इज घेतला. आता आपण सांगितलं होतं अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, म्हणजे वाक्यामध्ये जर का नॉट नसेल, इथं वाक्यामध्ये नॉट नाही म्हणून आपल्याला काय घ्यावं लागलं, नॉट घ्यावं लागलं. आता जो बदलायचा भाग, आता ऍज इम्पॉर्टंट ऍज इम्पॉर्टंटच्या ऐवजी ऍज आपल्याला काय करावं लागेल, इम्पॉर्टंटचा दुसरा फॉर्म कोणता आहे, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट. परंतु आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचं, कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्हचा मग इम्पॉर्टन्सचा कंपॅरेटिव्ह काय होतो, मोर इम्पॉर्टंट, म्हणून आपण इथं घेतलं मोर इम्पॉर्टंट. लक्षात राहील का सर्वांना. बदल काय केला आपण, ऍज इम्पॉर्टंट ऍजच्या ऐवजी मोर इम्पॉर्टंट हा शब्द घेतला आणि ऍज कंपॅरेटिव्हचा पुन्हा एकदा फॉर्मॅट नुसार आपण दॅन हा शब्द घातला. म्हणजे ऍज इम्पॉर्टंट ऍजच्या ऐवजी आपण मोर इम्पॉर्टंट दॅन हा बदल झालेला आहे. बाकी शब्द जशाला तसे घातलेले आहेत आणि नॉट हा एक्स्ट्रा कसा आलेला आहे, अफर्मेटिव्हचा निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा अफर्मेटिव्ह यासाठी. आणि पुन्हा एकदा शेवटचा शब्द सुरुवातीचा शब्द शेवटी टाकला, म्हणून आपलं वाक्य दिलेलं आहे, टाइम इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. कन्व्हर्जन सर्वांना समजलंय का, बघा पुन्हा एकदा काय दिलेलं कन्व्हर्जन मध्ये. रूल आपला पाहतोय, रूल मध्ये शेवटचा शब्द सुरुवातीला इथं घेतला, हेल्पिंग वर्ब ऍज इट इज घेतला, ऍज इम्पॉर्टंट ऍज याच्याऐवजी आपण काय घेतलं, मोर इम्पॉर्टंट दॅन. आणि वाक्यामध्ये नॉट नाहीये म्हणून इथं आपण काय घेतलं, नॉट घेतलं. आणि जो पहिला शब्द आहे तो घेतलेला आहे शेवटी. बदल समजावून घेतला की आपलं उत्तर समजून येतं. सर्वांना पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह करता येईल का, आता लक्षात ठेवा. ओके, आता आपण सेकंड पाहूया. बघा 1-2 वाक्य घेतले की तुम्हाला सुद्धा समजून येईल. दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा तोच रूल फॉलो करायचा. पुन्हा 4 पार्ट पाडायचे. सुरुवातीला ऍज इझी ऍजला आपण बॉक्स केला. इंग्लिश हा सुरुवातीचा शब्द झाला, मराठी हा शेवटचा शब्द झाला आणि इज हा हेल्पिंग वर्ब झाला. रूल काय म्हणतो, शेवटचा शब्द सुरुवातीला, म्हणून इथे लिहिला आपण मराठी. हेल्पिंग वर्ब, वाक्यामध्ये नॉट नाही म्हणून इथं वाक्यामध्ये नॉट घेतला. इथे आपल्याला पाठ पाहिजे, इझीचा काय आहे, इझियर आहे. बघा वायच्या ऐवजी आय आलेलं आहे म्हणून इथं काय झाला, इझियर. म्हणून अगोदरचे जे रूल्स आहेत तो आपलं बेसिक नॉलेज आहे, ते बेसिक नॉलेज असेल तरच आपल्याला हे पुढचं येतं.
म्हणून इझीचं झालं इझियर आणि त्याच्या शेवटी आपण दॅन वापरतो आणि जो सुरुवातीचा शब्द आहे तो शेवटी वापरला इंग्लिश. म्हणून वाक्य झालेले मराठी इज नॉट इझियर दॅन इंग्लिश. पहा रूल नुसार आपण जातोय, फॉर्म्युल्यानुसार जातोय. तिसरं वाक्य दिलेले, तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत. फक्त इथं मी अजून एक छोटासा बदल केलेला आहे जो आपण व्हॉइस शिकताना केलेले आहे. आयचं मी होतं, हीच हीज होतं किंवा हिम होतं, शी असेल तर हर होतं, दे असेल तर देम होतं. तो म्हणजे प्रोनाउन मध्ये झालेला बदल तो आपल्याला इथं पाहायचा आहे. पॉझिटिव्हचं वाक्य आय एम नॉट ॲज टॉल ॲज यू आर. ॲज टॉल ॲजला आपण बॉक्स केला. वाक्यामध्ये नॉट आहे म्हणून कंपॅरेटिव्ह करताना नॉट वापरायची गरज नाही. हे नॉट निघून जाणार आहे. पुन्हा पहिल्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. शेवटचा शब्द सुरुवातीला. शेवटचा शब्द कोणता आहे? यू आर. आता इथं ऑलरेडी यू सोबत काय आलेले आर आलेले कारण दोघांचे हेल्पिंग वर्ब वेगवेगळे आहेत म्हणून इथे यू च्या सोबत आर आलेले म्हणून इथं यू घेतलं आणि त्याच्यासोबतच हेल्पिंग वर्ब घेतलेले. ॲज टॉल ॲजचं काय होणार आहे कंपॅरेटिव्ह टॉलर दॅन आणि आय एमचं काय होतं म्हणजे आयचं काय होतं मी होतो. हे आपण कशा पद्धतीने पाहिलेले व्हॉइस शिकत असताना ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करत असताना हा बदल आपण समजून घेतलेला आहे. म्हणून आयचं काय झालेले मी. आता हाच फॉर्म्युला आपल्याला पुन्हा एकदा कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे आता उलट करायचं. वाक्य आहे कंपॅरेटिव्हचं आणि त्याला आपल्याला काय करायचं पॉझिटिव्ह करायचंय. पाहूया. समथिंग वाक्य पहा कोणते कंपॅरेटिव्ह आहे. कंपॅरेटिव्ह म्हणजेच काय दिलेले बेटर दॅन आलेले आर आणि दॅन. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. एक आपली मन आहे त्या मनीनुसारच आपल्याला त्याचं पॉझिटिव्ह करायचं. रूल काय आपला 4 भाग पडा. समथिंग पहिला, ऑक्झिलरी तिसरा म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि नथिंग चौथा आणि हा मधला बॉक्स तिसरा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. वाक्याचे 4 पार्ट पडले. पुन्हा चौथं वाक्य चौथा शब्द पहिल्यांदा म्हणून नथिंग आला पहिल्यांदा. इज आला वाक्यात नॉट नाही म्हणून नॉट घेतला. आता लक्षात ठेवा आपण जे पॉझिटिव्हचं चौथं वाक्य पाहिलं होतं ज्या वेळेला आपण कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करत असतो. लक्षात ठेवा कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करत असतो त्यावेळेला आपण ॲज न वापरता ज्यावेळेस वाक्यामध्ये नॉट येतं ना तेव्हा नॉट आलं की समोर काय घ्यायचं ऍक्टिव्हजी सो घ्यायचं. हे आपण पाहिलेले शिकलेले त्याचा स्क्रीनशॉट काढायला लावलेला होता म्हणून सो घेतलं आणि ॲज गुड ऍक्टिव्हजी आपण काय घेतलं सो गुड ॲज. इथं जर का नॉट नसलं नसतं तर काय घेतलं असतं आपण ॲज गुड ॲज घेतलं असतं. पण इथं नॉट आहे म्हणून काय घेतलं आपण नॉट सो गुड ॲज. आणि समथिंगचं सुरुवातीचा शब्द सर्वात शेवटी. रूल तोच आहे फक्त बेटर दॅनचं काय झालेलं आहे सो गुड ॲज झालेलं आहे कारण इथं नॉट आलेलं आहे म्हणून. आता सेकंड काय दिलेले वाक्य बघा कंपॅरेटिव्हचं वाक्य. कंपॅरेटिव्हचं वाक्य तुम्ही कसं ओळखणार आहे फास्टर दॅन आहे. फास्टर दॅन आहे म्हणजेच सेकंड फॉर्म आला दॅन आलेले म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. आपल्याला इथून चार प्रकारामध्ये त्याचं काय करायचंय वर्गीकरण करायचं. फर्स्ट झाला ईमेल पहिला शब्द, इज डिलिव्हर्ड दुसरा शब्द, फास्टर दॅन तिसरा आणि अ लेटर चौथा. 4 प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं त्याचे 4 पार्ट पडले. आता चौथा पार्ट सुरुवातीला म्हणून अ लेटर कुठं आलं सुरुवातीला इज पण वाक्यात नॉट नव्हतं म्हणून आपण वाक्यात नॉट घातलं आणि नॉट डिलिव्हर्ड हा शब्द आलेला आहे. इज डिलिव्हर्डचं काय झालं इज डिलिव्हर्ड. कधी कधी शब्दामध्ये इजंट म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सुद्धा वापरू शकतो. इज नॉटच्या ऐवजी काय येतं इजंट सुद्धा येतं. कन्फ्युज व्हायचं नाही. इज नॉट असू द्या नाही ती इजंट असू द्या दोन्हीचा अर्थ एकच होतो. फक्त हा त्याचा काय दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म दिलेला आहे. नॉट आलं म्हणून ऍजच्या ऐवजी काय येणार आहे फास्टरचं झालेलं आहे फास्ट आणि सो आलेले सो फास्ट ॲज ईमेल सुरुवातीचा शब्द शेवटी. फॉर्म्युला आता मला वाटतं बऱ्याच जणांना समजलेला असेल. चौथं बघा बरं तुम्हाला समजतं का मी तुमच्यासाठी फक्त 1 मिनिट वेळ देतोय. 1 मिनिटामध्ये सगळ्यांनी पहा आणि फॉर्म्युला टॅली करा की सरांनी सांगितलेला फॉर्म्युला. सुरुवातीला हे जे वाक्य दिलेले त्या वाक्याला 4 प्रकारात वर्गीकरण करता येतं का तुम्हाला. 1 मिनिट वेळ आहे. 4 प्रकारात जर वर्गीकरण करता आलं तर तुम्हाला निम्मी डिग्री
म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं कम्पॅरेटिव्ह कसं करायचं, कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं हे लगेच लक्षात येईल. ओके, बघूया कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं तर. प्रणिता पहिला, इज दुसरा, स्मार्टर दॅन तिसरा आणि स्नेहा हा चौथा पाठ आलेला आहे. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. वाक्यामध्ये नॉट आलंय म्हणजे पॉझिटिव्ह करताना आपल्याला आता नॉट घालायची गरज नाही. नॉट नाही तर सो वापरायची गरज नाही. तिथे काय येणार आहे, ऍज. स्मार्टर दॅनचं काय येणार आहे, ऍज स्मार्ट ऍज. स्नेहा 4 नंबरला आहे म्हणून ती कुठे आली, 1 नंबरला. इजला इज. स्मार्टर दॅनचं काय आलं, ऍज स्मार्ट ऍज. आणि प्रणिता सुरुवातीला होती ती कुठे गेली, शेवटी गेली. आणि अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह आणि कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं हे समजून घेतलेलं आहे. सगळ्यांना वाटलं तर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. कम्पॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करत असताना काय बदल करणं गरजेचं आहे. घरी तास संपल्यानंतर हेच वाक्य वहीत लिहून ठेवा आणि या वाक्यांना तुम्ही खेळत बसा. म्हणजेच काय करा, पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह करा, कम्पॅरेटिव्हचं पुन्हा पॉझिटिव्ह करा आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करा फॉर्म्युल्यानुसार 4 प्रकारच्या वर्गीकरणामध्ये. आता रूल्स दिलेले तुम्हाला. कोणता रूल आहे, हा झाला टाईप 1. लक्षात ठेवा, याला काय म्हणायचं, टाईप 1. असे आपल्याला किती टाईप शिकायचे, 3 टाईप शिकायचे. लक्षात ठेवा, हा झालेला आहे टाईप 1, टाईप फर्स्ट. असे आपल्याला 3 टाईप शिकायचे. हा झाला टाईप फर्स्ट. फक्त यामध्ये पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह करता येतं, पॉझिटिव्हचं डायरेक्ट सुपरलेटिव्ह करता येत नाही. पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह करायचं आणि कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं. परंतु जर का तुम्हाला एखादं वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये दिलेलं असेल, कोणतं वाक्य, एखादं वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये दिलेलं असेल तर सुपरलेटिव्हची आपल्याला सगळ्या फॉर्म मध्ये वर्गीकरण करता येतं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करता येतं. सुपरलेटिव्हचं आपण पॉझिटिव्ह पण करू शकतो आणि कम्पॅरेटिव्ह सुद्धा करू शकतो. म्हणजे याला म्हणायचं टाईप 2, 2 नंबरचा प्रकार. सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह. असं करत असताना आपल्याला काय करायचं, रूल नुसारच जायचं. सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करत असताना पुन्हा एकदा इथे आपल्याला पाच नंबरचं लिहायचं राहिलेले स्टार्टिंग वर्ड. बघा, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना सुद्धा आपल्याला काय करायचंय, सुपरलेटिव्हचं वाक्य दिलेले सुरुवातीला नो अदर घ्यायचं. आता सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करत असताना मी तुम्हाला आता सांगतोय की 2 प्रकारे करता येतं, नो अदर घालून किंवा व्हेरी फ्यू घालून. मग नो अदरच कधी घालायचं आणि व्हेरी फ्यू कधी घालायचं हे सुद्धा तुम्हाला समजून सांगणार आहे. जसं आपण पॉझिटिव्हचे वाक्याचे 4 प्रकार पाहिलेत. सुरुवातीला साधं वाक्य, त्याच्यानंतर नो अदरने सुरू होणारं, व्हेरी फ्यूने सुरू होणारं आणि सो गुड ॲज म्हणजे सो कधी वापरायचं ते सांगितलेले. तर नो अदर मध्ये पॉझिटिव्ह सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना कधी नो अदर वापरायचं आणि कधी व्हेरी फ्यू वापरायचं हे सुद्धा समजावून सांगणार आहे. तर लक्षात ठेवा, हा टाईप 2 आहे आणि टाईप 3 मध्ये आपण व्हेरी फ्यूचं वाक्य घेणार आहोत. टाईप 2 मध्ये सुरुवातीला सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना नो अदर घ्यायचं. वाक्यामध्ये दिलेलं नसेल तरी सुद्धा नो अदर घ्यायचं. पुन्हा एकदा आपला नेहमीचा रूल, लास्ट वर्ड आहे तो 2 नंबरला घ्यायचा. आपण लास्ट वर्ड सुरुवातीला घेत होतो, आता हा सुरुवातीला लास्ट वर्डच्या अगोदर नो अदर घालायचं आणि नंतर लास्ट वर्ड पासून सुरुवात करायचं. पुन्हा काय घ्यायचं, हेल्पिंग वर्ब. आता इथं अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह हा रूल नाहीये. हा रूल कुठे, फक्त टाईप 1 मध्येच. पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह आणि कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करत असताना अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह हा रूल पहिल्यांदा संपला. आता दुसऱ्यापासून नॉटचा विषय येत नाही. इथं नो अदर सुरुवातीला घेतलं, जो शेवटचा शब्द आहे तो 2 नंबरला घ्यायचा, त्याचा हेल्पिंग वर्ब घ्यायचा आणि जे सुपरलेटिव्हचा फॉर्म दिलेला आहे त्या सुपरलेटिव्हचा फॉर्मला म्हणजे द आणि ईएसटी असेल त्याचं रूपांतर ऍज पॉझिटिव्ह ऍज मध्ये घ्यायचं आणि जो स्टार्टिंगचा वर्ड आहे तो सगळ्यात शेवटी लिहायचा. रूल सर्वांना समजला? ओके, फॉर्म्युला लिहून घ्या सर्वांनी. इथे फक्त मला एक 5 नंबरचं काय करून द्या,
लिहू द्या, मग तुम्ही स्क्रीनशॉट काढायला मोकळे होऊन जातात. 5 नंबरचा लिहून घ्या सर्वांनी. काय लिहायचं इथं? स्टार्टिंग वर्ड. आणि सुपरलेटिव्ह टू कंपॅरेटिव्ह एकदम सिंपल आहे. सुपरलेटिव्ह टू कंपॅरेटिव्ह काय करायचं तुम्हाला? फक्त जे फॉर्मॅट आहे तेच घालायचं, फक्त सुपरलेटिव्हच्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरायचा आणि त्याने एनी ऑर्डर वापरायचं. एवढाच बदल आहे, काही मोठा बदल नाही. आता याच्याप्रमाणे आपण जाऊया. दिलेलं वाक्य चेंज द डिग्री, कोणतं वाक्य आहे? दिलेलं सुपरलेटिव्हचं आहे. सुपरलेटिव्हचे 4 भाग पडलेत. ऑनेस्टी, सुरुवातीला द बेस्ट हा बॉक्स मध्ये घातला. ऑनेस्टी, इज आणि पॉलिसी. पॉझिटिव्ह करताना सुरुवातीला काय वापरणार? रूल नुसार नो अदर. शेवटचा शब्द पॉलिसी. हेल्पिंग वर्ब इज. द बेस्टचं काय होतं? गुड, बेटर, बेस्ट. म्हणून ॲज गुड ॲज येणार द बेस्टच्या ऐवजी, आणि सुरुवातीचा शब्द शेवटी ऑनेस्टी. अशा पद्धतीने नो अदर पॉलिसी इज ॲज गुड ॲज ऑनेस्टी. फॉर्म्युला पाहिला, फॉर्म्युला लक्षात ठेवला की आपल्याला लगेच समजून येतं. पुढे बघा. आता मी सांगितलेलं होतं, फक्त ज्या वेळेस आपण सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करतो ना, एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला काय बदलायचं? इथं बदलायचंय. द बेस्ट हा शब्द बदलायचा. द बेस्टचं काय येणार आहे? गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे काय येणार आहे? बेस्टची ऐवजी बेटर येणार आहे. म्हणून बेटर नंतर काय घालायचं आपल्याला? दॅन एनी ऑर्डर. बघा, ऑनेस्टीला ऑनेस्टी घेतलं, इजला इज घेतलं, द बेस्टच्या ऐवजी बेटर घेतलं, आणि काय घातलं? दॅन एनी ऑर्डर. पॉलिसीला पॉलिसी. बाकी काहीच बदल नाही करायचा, एकदम सिंपल आहे. ऑनेस्टी इज बेटर दॅन एनी अदर पॉलिसी. दुसरा प्रकार, द माउंट एव्हरेस्ट इज द टॉलेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. कोणता पार्ट आहे? बॉक्स मध्ये टाकायचा द टॉलेस्ट. सुरुवातीचा शब्द कोणता आहे? द माउंट एव्हरेस्ट. एकच शब्द आहे. माउंट एव्हरेस्ट सर्वांना माहिती आहे. इज हेल्पिंग वर्ब म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, आणि माउंटेन इन द वर्ल्ड फोर्थ पार्ट झाला. पुन्हा फॉर्म्युल्यानुसार सुरुवातीला काय करायचं? पॉझिटिव्ह करत असताना नो अदर घालायचं. जो चौथा पार्ट आहे तो सुरुवातीला घ्यायचा. माउंटेन इन द वर्ल्ड लिहून टाकला. इजला इज घातलं. द टॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट म्हणून काय येणार आहे? ॲज टॉल ॲज. हा बदल केला आपण सर्वांनी. सुरुवातीचा शब्द शेवटी द माउंट एव्हरेस्ट झालं. सुपरलेटिव्हचं आपण वाक्य पॉझिटिव्ह मध्ये केलं. आता त्याचं कंपॅरेटिव्ह पुन्हा एकदा सांगितलं. द टॉलेस्टचं काय घेणार आहे? फक्त तुम्ही टॉलर दॅन एनी ऑर्डर. बाकी द माउंट एव्हरेस्ट जसं तसं इजला इज, द टॉलेस्ट इज टॉलर दॅन एनी ऑर्डर घेतला, आणि माउंटेन इन द वर्ल्डला माउंटेन इन द वर्ल्ड. काही बदल नाही सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह करत असताना, फक्त फॉर्मॅट बदलायचा आहे ऍडजेक्टिव्हचा. तिसरं वाक्य सगळ्यांनी अभ्यासा, वाचून घ्या. प्लॅटिनम इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मेटल. 1, 2, 3 आणि 4. 4 च्या अगोदर नो अदर, नंतर 4, फर्स्ट, सेकंड, आणि द मोस्ट एक्सपेन्सिव्ह हा बॉक्स मध्ये गेला, आणि मेटल हा फोर्थ पार्ट झाला. द मोस्ट एक्सपेन्सिव्ह बदलायचे म्हणून मेटल नो अदर नंतर मेटल घेतलं, इजला इज घेतलं. द मोस्ट एक्सपेन्सिव्ह काय येणार फॉर्मॅट? ॲज एक्सपेन्सिव्ह ॲज. हा बदल झालेला आहे. आणि सुरुवातीचा शब्द प्लॅटिनम. आणि इथं द मोस्ट एक्सपेन्सिव्हचे काय येणार आहे? मोर एक्सपेन्सिव्ह दॅन एनी अदर. म्हणून प्लॅटिनमला प्लॅटिनम, इज जशाला तसं, मोर एक्सपेन्सिव्ह दॅन एनी अदर, आणि मेटल. अशा पद्धतीने आपण हा टाईप 2 शिकलो. आता टाईप 3 पुन्हा एकदा सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की तिसऱ्या प्रकारचं वाक्य व्हेरी फ्यूने सुरुवात होणार होतं. आता व्हेरी फ्यू कधी वापरायचं? सुपरलेटिव्हचं वाक्य ज्या वेळेला आपण लिहितो तेव्हा व्हेरी फ्यू कधी वापरायचं, त्यासाठी हा स्क्रीनशॉट अगोदर सर्वांनी काढून घ्या. ज्या वेळेस सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये वन ऑफ द किंवा सम ऑफ द येतं, त्यावेळेला आपण वन ऑफ आणि सम ऑफ हा शब्द काढून त्याच्याऐवजी व्हेरी फ्यू वापरायचं. सुपरलेटिव्हचा पॉझिटिव्ह करत असताना सुरुवातीला व्हेरी फ्यू वापरायचं, नंतर लास्ट वर्ड घ्यायचा, नंतर हेल्पिंग वर्ब प्लुरल फॉर्म मध्ये घ्यायचं. हेल्पिंग वर्ब कोणता घ्यायचा? प्लुरल घ्यायचा.
आणि ॲज वापरायचं आणि सुरुवातीचा शब्द शेवटी घालायचा. सुपरलेटिव्ह टू कंपॅरेटिव्ह करताना आपण दॅन एनी ऑदर वापरत होतो. कधी? ज्या वेळेला वाक्यामध्ये वन ऑफ द किंवा सम ऑफ द नव्हतं. परंतु वन ऑफ द आणि सम ऑफ द असताना इथं दॅन एनी ऑदरच्या ऐवजी काय येणार आहे? दॅन मोस्ट ऑदर हा शब्द येतोय. म्हणजे ज्या वेळेला सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये वन ऑफ द आहे का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्याला काय बदल करायचा हे समजून घेतोय. आता त्याची एक्झाम्पल्स पाहूया. या एक्झाम्पल्स मध्ये काय दिलेलं बघा. वाक्य असं असतं, इट वॉज वन ऑफ द बेस्ट. बघा वन ऑफ आलेलं आहे. काय आलेले? वन ऑफ. आणि ज्या वेळेला वाक्यामध्ये वन ऑफ येतं तेव्हा आपण वाक्याची सुरुवात पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यू न करतो. फॉर्म्युला तोच आहे, शेवटचा शब्द सुरुवातीला. पण व्हेरी फ्यू नंतर डिसिजन घेतला. आता इथे होता आर नाहीये. हा मी स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला. ओके, सर्वांना आता माझी स्क्रीन दिसत असेल. आपण स्क्रीन मध्ये जाऊन काय करूया, तुम्हाला पीपीटी दाखवतो आणि पुढचे आपल्याला प्रश्न जे दिलेले आहेत ते आपण सोडवूया. पीपीटी तुम्हाला दाखवतोय. आपण कुठपर्यंत आलो आहोत. सर्वांनी फॉर्म्युला जर का लक्षात ठेवलेले असेल तर आता फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय करायचंय, पुढचं पाहायचंय आणि पुढच्या फॉर्म्युलामध्ये एक्झाम्पल्स कसे आहेत ते आपण पाहतोय. बघा हे आपण सर्व पाहिलेले आहेत फॉर्म्युले. इथे आपण जातोय आणि आता कुठपर्यंत गेलो होतो आपण? वन ऑफ द पर्यंत. हा वन ऑफ द आपले चालू होती. हा याचा स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढून ठेवा वाटलंच. आता काय बदल करायचं ते सर्वांना सांगितलं. इथं वाक्यामध्ये कसा बदल होतोय ते पण सांगितलंय. सेकंड वाक्य, अ केज इज वन ऑफ द वर्स्ट प्लेस. आता मी तुम्हाला फक्त काय करतोय, तोंडी सांगतोय, सगळ्यांनी समजून घ्यायचंय. अ केज इज वन ऑफ द आलेले म्हणजे आपल्याला सुरुवात कशाने करायची? व्हेरी फ्यू ने करायची, पॉझिटिव्ह करतात. म्हणून व्हेरी फ्यू प्लेसेस आर. बघा इथं इथचं काय झालेले? आर आलेले. वन ऑफ द वर्स्ट, वर्स्टचं काय येणार आहे? बॅड, वर्स आणि वर्स्ट हा फॉर्मॅट पाहिलेला आहे. म्हणून ॲज बॅड ॲज येणार आहे आणि सुरुवातीचा शब्द शेवटी घेते म्हणजे अ केज. आणि ज्या वेळेला आपण कंपॅरेटिव्ह करत असतो ॲज इट इज फॉर्मॅट राहतो. फक्त वन ऑफ द वर्स्टच्या ऐवजी काय येणार आहे? बॅड, वर्स आणि वर्स्ट म्हणजे वर्स येणार आहे इथे. म्हणून काय येणार आहे? वर्स दॅन मोस्ट ऑदर. हा बदल सर्वांना दिसत असेल तर बघा, अ केज इज वर्स दॅन मोस्ट ऑदर प्लेसेस हा शब्द पॉझिटिव्हचा सुपरलेटिव्हचा कंपॅरेटिव्ह करताना आपण पाहिला. आता हे वाक्य आहेत, हे वाक्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते पाहूया. आता हा एक प्रश्न 2017ला विचारलेला आहे. 2017 मध्ये काय सांगितलंय? चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला 3 चित्र दिलेले आहेत, त्याला काय नाव दिलेले? ए बी सी. बघा ए छोटा आहे, त्यापेक्षा मोठा बी आहे
आणि सी हा सगळ्यात मोठा आहे. आणि याच्यातील तुम्हाला काय सांगितलं, चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे खाली काय वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यांचं तुम्हाला काय करायचंय, करेक्ट वाक्य शोधायचंय. बघूया पहिलं वाक्य काय दिलेलं आहे. तर पहिलं वाक्य दिलेले आहे, स्टिक सी इज द लार्जेस्ट स्टिक ऑफ ऑल. स्टिक सी ही सगळ्यात मोठी आहे का? सगळ्यांना दिसते, बरोबर आहे. म्हणून पहिलंच वाक्य बरोबर आहे. दुसरं का बरोबर नाही ते बघूया. स्टिक बी इज नॉट ॲज लॉंग ॲज स्टिक बी ए. स्टिक बी ला कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरणं गरजेचं होतं, परंतु इथं कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरण्यात आलेला दिसतोय का तुम्हाला? नाही. स्टिक बी आणि स्टिक ए या दोघांमध्ये कंपॅरेटिव्ह म्हणजे बी ची जेव्हा तुलना केली जाते ए सोबत, तेव्हा तिथं कंपॅरेटिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे होतं, स्टिक बी इज लॉंगर दॅन स्टिक ए असं असणं गरजेचं होतं, परंतु इथं वाक्य चुकलेलं आहे. मग हेच वाक्य बघा काय दिलेले, स्टिक ए इज लॉंगर दॅन स्टिक बी. स्टिक ए ही स्टिक बी पेक्षा मोठी आहे असं दिलेले. हे तुम्हाला कसं वाटतं, चुकीचं वाटतं का नाही? बरोबर आहे. हे वाक्य जर असं असलं असतं, स्टिक बी इज लॉंगर दॅन स्टिक ए, तर उत्तर तुमचं बरोबर आलं असतं. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं उत्तर करेक्ट आहे. आता सेकंड मध्ये काय दिले बघा तुम्हाला, 2018ला हा प्रश्न पडलेला आहे. 2018 मध्ये काय सांगितलं, चूज टू अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. आपल्याला इथे दोन अल्टरनेटिव्ह वापरायचे. आता दोन अल्टरनेटिव्ह कशासाठी वापरायचे? द बकेट इज डॅश डॅश दॅन ग्लास. आता बकेट ही त्या ग्लास पेक्षा कशी आहे? दिसताना तुम्हाला दिसते, बकेट आणि ग्लास मध्ये खूप मोठा फरक असतो. कोणता बदल असतो पाहूया. हेवियर, हेवियर म्हणजे जड. जड असते का? हो. बिगर, मोठी असते का? हो. लॉंगर असते का? इथे तुम्हाला हाईट तर सेम दिसते, म्हणून इथे लॉंगर येणार का? नाही. टॉलर येणार का? नाही, कारण हाईट तर तुम्हाला चित्रामध्ये सेम दिसते. म्हणून चूज टू अल्टरनेटिव्ह मध्ये काय येणार आहे, हेवियर आणि बिगर हे दोन शब्द आपले बरोबर येणार आहे, कारण दोघांची हाईट तुम्हाला इथे सेम दिसते. अशा पद्धतीने प्रश्न दिलेला दिसतोय 2019ला. सर्वांनी पुन्हा एकदा आपला स्क्रीन स्टार्ट होतोय, आपण डिटेल्स मध्ये पाहूया. एक मिनिट वेट करा सर्वांनी. झालं? आवाज बघा सगळ्यांनी. फेब 2019ला कोणता प्रश्न पडला? फॉर्म द सेंटेन्स ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री बाय चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायची आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीचा आपला काय फॉर्मॅट, द डॅश ईएसटी किंवा द आणि नंतर मोस्ट आणि मोस्ट नंतर पुन्हा दिलेला शब्द, हा आपला कीवर्ड आहे. बघूया इथं, इज नॉट प्रेशियस, नुसता प्रेशियस आला म्हणून उत्तर बरोबर आहे का? नाही. इज मोस्ट प्रेशियस बघा आलेले इथं, परंतु मोस्ट प्रेशियस नंतर काय वापरलं त्यांनी, दॅन एनी ऑर्डर. दॅन एनी ऑर्डर आपण कुठं वापरतो, कंपॅरेटिव्हला, म्हणून दुसरा ऑप्शन सुद्धा चुकलेला आहे. तिसऱ्यामध्ये नो अदर, नो अदर आपण पीडीला वापरतो, म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस, द आलं, मोस्ट आलं आणि त्याचा फॉर्मॅट आला, म्हणून ऑप्शन नंबर 4 इट्स करेक्ट. म्हणजे जर का तुम्ही ह्या ट्रिक वर्ड्स कळाल्या की तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचं कोणतं वाक्य हे लक्षात येतं. आणि इथं दॅन एनी अदर आहे म्हणून हे वाक्य कशाचे, कंपॅरेटिव्हचे. नो अदर आलं म्हणजे पॉझिटिव्हचे. आणि गोल्ड इज नॉट प्रेशियस मेटल, याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य दिसतं, सुरुवातीचा पहिला प्रकार. फेब 2020ला वाक्य कोणतं दिलेले बघा, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. इथे तुम्हाला 3 चित्र दिसतात. पहिलं कोणतं आहे, कॅन्डल, सन आणि फायर. तिन्ही उष्णतेचे स्रोत आहेत हे आपल्याला माहिती आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे.
पहिलं काय, द सन इज नॉट ॲज हॉट ॲज टी. कोण? सनची तुलना केली कोणासोबत? हॉट टी सोबत. टीचं काय आहे का संबंध इथे? नाही. सन हा सगळ्यात हॉटेस्ट आहे म्हणून तो हॉटेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असणं गरजेचं होतं, पण इथं पॉझिटिव्ह डिग्रीचं वापरलेले म्हणून पहिलं वाक्य चुकीचे. द कॅन्डल इज हॉटर दॅन फायर. कॅन्डल ही कोणापेक्षा हॉटर आहे? फायर पेक्षा. आता हे पण उत्तर कसं आहे तुम्हाला चुकीचं वाटतं. कॅन्डल हे फायर पेक्षा म्हणजे आगीपेक्षा मोठी असू शकते का? हॉटर असू शकते का? नाही. तर मग तिसरं वाक्य पाहूया आपण. तिसऱ्यामध्ये दिलेलं आहे द फायर इज हॉटर दॅन कॅन्डल. हे वाक्य करेक्ट आहे. द फायर हे याच्यापेक्षा कसं आहे? हॉटर आहे. म्हणजेच उत्तर ऑप्शन नंबर 3 इट्स द करेक्ट आन्सर आहे. चौथ्यामध्ये सांगितले द कॅन्डल इज हॉटर दॅन सन. कॅन्डल हे सनपेक्षा पण हॉटर आहे म्हणून चौथं सुद्धा वाक्य चुकीचं. ऑप्शन नंबर 3 इट्स द करेक्ट आन्सर. इथं बघा हॉटर दॅन म्हणजे इथं कम्पॅरेटिव्ह वापरलेले. पुढचं आहे मे 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. द क्लायमेट ऑफ चेन्नई इज हॉटर दॅन आलेले म्हणजे कोणतं वाक्य? कम्पॅरेटिव्ह डिग्री. वाक्य वाचत असतानाच आपल्याला आता लक्षात यायला लागलं की हॉटर दॅन आले म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य. द क्लायमेट ऑफ बँगलोर. परंतु इथं आपल्याला प्रश्न तो नाही विचारला, कोणत्या प्रकारचं वाक्य ते नाही विचारलं. तर काय विचारले? इन द अबोव सेंटेन्स द कम्पॅरिझन इज अबाउट. कम्पॅरिझन कशावर करण्यात आलेले? कोणत्या टॉपिकवर केलेलं आहे? चेन्नईचं केलेलं आहे का बेंगलोरचं केलेलं आहे का क्लायमेट ऑफ द सिटी केलेलं आहे का सिटीचं कम्पॅरिझन केलेले? तिथं कम्पॅरिझन कशाचं केलेलं आहे? हॉटर. हॉटर काय असतं? तापमान म्हणजेच क्लायमेट ऑफ द सिटी. म्हणून आपण इथं ऑप्शन नंबर 3 इट्स करेक्ट आन्सर. इथं कम्पॅरिझन केलेलं आहे क्लायमेट ऑफ द सिटीचं. प्रत्येक वेळेला प्रत्येक परीक्षेला बघा आपण 17चा प्रश्न सोडवला, 18, 19, 20, 21, 22 हा प्रश्न कंपल्सरी एक प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारला जातोच. म्हणजे डिग्री हा कंपल्सरी 2 मार्काचा टॉपिक आहे. तुम्हाला डिग्री समजली तर 2 मार्क तुमच्या हक्काचे कुठेही जाणार नाहीत. पुढचा प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. गुड बेटर बेस्ट, लेट लेटर लेटेस्ट, टॉल मोर टॉल मोस्ट टॉल आणि थिन थिनर थिनेस्ट. याच्यातून तुम्हाला लक्षात येतं की आपण पहिलंच पाहिलेलं आहे कोणतं आहे करेक्ट. आपल्याला पण काय सांगितलं? इनकरेक्ट. काय सांगितलं? इनकरेक्ट. तर फर्स्ट काय आहे? गुड बेटर बेस्ट करेक्ट आहे. पुढे लेट लॅटर लेटेस्ट हे आपण पाहिलेले की जे कोणतेही रूल फॉलो करत नाही त्यातलं आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. थिन थिनर थिनेस्ट शेवटी आय म्हणजे कॉन्सनंट साऊंड आहे त्याच्या अगोदर वॉवेल साऊंड आलाय म्हणून त्याचं डबल एन घ्यायचं असतं. इथं तो फॉर्मॅट आलेला आहे म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. परंतु टॉलचं काय घेतलेलं आपण? टॉलर आलेलं आहे बघा आणि टॉलिस्ट आलेले म्हणून. परंतु इथं काय दिले? टॉलचं मोर टॉल दिले मोस्ट टॉल दिले म्हणजे ही इनकरेक्ट वेर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इट्स अवर आन्सर अनकरेक्ट अल्टरनेटिव्ह. 2023 ला प्रश्न कसा पडला? प्रत्येक वेळेला प्रश्न त्यांनी सारखा नाही टाकला, प्रत्येक वेळेला प्रश्न बदललाय. आता काय दिलं त्यांनी तुम्हाला? फिल इन द ब्लँक्स. माय कार इज क्वाईट स्लो. माझी कार कशी आहे? स्लो आहे. आता स्लो कार असली तर आपली पुढची इच्छा काय असते बरं सांगा बरं? की कार कशी घ्यावी? पहिल्यापेक्षा चांगली घ्यावी. मग कार स्लो आहे, मग स्लो असेल तर आपल्याला पुढची कार घ्यायची, नवीन घ्यायची. मग आपण कशी घेणार आहे? फास्ट घेणार आहे. म्हणजे इथं कंपॅरिझन होते कोणाकोणामध्ये? स्लो कार आणि न्यू कारची. मग काय आहे? स्लो आणि फास्ट मध्ये. म्हणून आपल्या इथं कंपॅरिझन झालेले आहे आणि कंपॅरिझन झालं की 2 मध्ये होतं म्हणजे इथं कंपॅरेटिव्ह डिग्री वापरणार आहे. म्हणून फास्टचं आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म पाहिजे. मग कंपॅरेटिव्ह फॉर्म काय असतो सांगा बरं? फास्टर का फास्टेस्ट का मोर फास्टर का मोस्ट फास्ट? निश्चित फास्ट फास्टर फास्टेस्ट. म्हणून आन्सर इज ऑप्शन नंबर 1 फास्टर इज अवर करेक्ट आन्सर. अँड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन इज 24th. मागच्याच वर्षी प्रश्न विचारलेला आहे. गिवन बिलो आर वर्ड्स, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य शोधायचं आहे. परंतु पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला शब्द कोणते पाहिजेत? शाकुंतल, गुड आणि संस्कृत म्हणजे संस्कृत. संस्कृत मधला एक नाटक आहे त्याला आपण ड्रामा म्हणतो. काय म्हणतो? ड्रामा. खूप फेमस
ड्रामा आहे. त्या ड्रामाचं नाव आहे शाकुंतल. हा शाकुंतल संस्कृत मधला एक ड्रामा म्हणजे नाटक आहे आणि ते नाटक कसं आहे, गूढ आहे असं म्हणणं आहे. आणि त्यावर आधारित आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य शोधायचंय. आता पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आपले सगळे फॉर्म्युले इथं वापरूया. पहिलं काय सांगते, शाकुंतल इज बेटर दॅन एनी अदर. बेटर दॅन एनी अदर कधी वापरतो आपण, कंपॅरेटिव्ह डिग्रीला आपल्याला शोधायचं पॉझिटिव्ह डिग्री, म्हणून आन्सर इज फर्स्ट इज रॉंग. शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा. बेस्ट आलं, द आलं म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणून ऑप्शन नंबर 2 इट्स रॉंग आन्सर. नो अदर आलं बघा, नो अदर आलं म्हणजे कदाचित असू शकतं, परंतु आपण पाहिले की नो अदर असून फक्त उपयोगाचं नाही, त्याच्यासोबत काय पाहिजे आपल्याला, ऍज ऍज पाहिजे. म्हणून इथं आहे का बघा, नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ऍज गुड ऍज, करेक्ट, ऍज गुड ऍज आलेलं आहे. आणि शाकुंतल शब्द आलेला आहे, सर्व शब्द याच्यात इन्क्लूड केलेले आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आणि चौथ्यामध्ये काय चुकलं बघूया, शाकुंतल इज द बेस्ट दॅन, द बेस्ट आलं आणि त्यासोबत दॅन एनी ऑदर पण आलं, म्हणजे हे मुळात वाक्यच पूर्ण चुकीचं आहे. कारण इथं सुपरलेटिव्ह डिग्री पण दिसते, कम्पॅरेटिव्ह डिग्री सुद्धा मिक्स केलेली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 सुद्धा चुकलेले आपलं. म्हणून आन्सर कोणतं करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने जर तुम्ही कीवर्डचा वापर केला तर तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायची फक्त. आज आपण कन्व्हर्जन कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज दिलेले आहे. हे तुम्हाला 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4 वर्षासाठी उपयोगाला येऊ शकतो जर तुम्ही हे स्क्रीनशॉट जपून ठेवले. डिग्रीमध्ये यापेक्षा वेगळं काहीच नाही. सर्वांना समजलेलं असेल किंवा जे काही तुम्हाला डाऊट्स विचारायचे, यू कॅन आस्क मी अबाउट युअर डाऊट. सो एव्हरीवन पुट स्टार्ट युअर माइक अँड कॅन यू आस्क. ओके, थँक्यू सर. आजच्या तासिकेच्या माध्यमातून आदरणीय गजानन पारे सर यांनी आपणास डिग्री या घटकाविषयी आणि त्या घटकांतर्गत येणाऱ्या पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या विषयी सखोल मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ही डिग्री कशा प्रकारे आयडेंटिफाय करायची आणि डिग्री कशा प्रकारे कन्व्हर्जन करायची, असं याविषयीचं कन्व्हर्जनच्या एक्स्ट्रा नॉलेजचं आपणास या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने मी सरांचे हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. उद्या आपण भेटणार आहोत बुद्धिमत्तेच्या नवीन तासिकेसह. सर्वांना शुभरात्री, धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन तासिकेसह.